मीरा भाईंदरमध्ये आज मनसेच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चाआधी अविनाश जाधव यांना पहाटेच्या सुमारासच पोलिसांनी ताब्यात घेतलंय। काश्मीरा पोलिसांनी अविनाश जाधव यांना पहाटे 3 वाजताच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे। मराठी अस्मितेसाठी मनसेकडून मीरा भाईंदरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। व्यापारी संघटनेनं काढलेल्या मोर्चाला मनसेकडून उत्तर दिलं जाणार होतं। परवानगी नसताना आज मनसेचा मोर्चा मीरा भाईंदरमध्ये निघणार होता। मराठी माणसांचं आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आता मनसेनं केला आहे। ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। मनसेकडून व्यापाऱ्याला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता। त्यानंतर मनसेच्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी आंदोलन केलेलं होतं, मोर्चा काढलेला होता आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून अविनाश जाधव यांनी देखील मनसेकडून मोर्चाची घोषणा केलेली होती। मात्र आज पहाटेच्या सुमारासच अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, मनसेनं मोर्चाचं आयोजन केलेलं होतं, मात्र अविनाश जाधव यांना पहाटेच पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नक्कीच सागर, आपण जर पाहायला गेलं तर गेल्या आठवडाभरापासून मीरा रोडचा वाद जो आहे तो दिवसेंदिवस चिघळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सर्व मराठीच्या सामाजिक संस्था असतील किंवा मनसे असेल यांच्या वतीनं जे आहे ते या मीरा रोडच्या बालाजी हॉटेलपासून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सर्व मराठी माणसांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं असं आव्हान जे आहे ते या सर्व मराठी माणसांना मनसेच्या वतीनं करण्यात आलं होतं। परंतु पहाटे 3 वाजताच काश्मीरा पोलीस स्टेशनच्या वतीनं अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यांना काश्मीरा पोलीस ठाण्यामध्ये सकाळी 3:30 वाजता जमा करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत मनसेचे ठाण्याचे शहर अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज मोर्चा या ठिकाणी खरं तर होणार होता, परंतु 3 वाजता अविनाश जाधव यांना अटक करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेले आहे। काय आपली भूमिका असणार, कसं नियोजन असेल पुढील मोर्चाचं? नक्कीच कळत नाही आम्ही राहतोय कुठे, आम्ही नक्कीच महाराष्ट्रात आहोत का? या महाराष्ट्रामध्ये या मीरा भाईंदरमध्ये जे हे परप्रांतीय आहेत, हे जे कोण आहेत लोक, ह्यानेच मराठी माणसाचा अपमान करायचा, त्यांना तुम्ही प्रोटेक्शन देणार। त्यांनी मोर्चा काढला, त्याला कोणी बोललं नाही आणि मराठी माणसं एकत्र येतात। इथे आजचा जो मोर्चा होता हा कुठल्या पक्षाचा नव्हता, हे सगळे मराठी लोक रस्त्यावर उतरणार होते आणि याचा निषेध करणार होते आणि शांततेत मोर्चा होता। असा कुठलाही काय गालबोट्या मोर्चाला लागणार नव्हतं। परंतु आमचे मनसेचे नेते ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांना पहाटे 3 वाजता पोलीस घ्यायला आले। हे आम्हाला नक्कीच प्रश्न पडला की आपण नक्की राहतोय कुठे। मी या सरकारचा निषेध करतो। नक्की हे सरकार कोणाचं आहे? तुम्ही एकदा सांगता की मराठी माणसाचं सरकार आहे, नक्की मराठी माणसाचं आहे? तुम्ही मराठीला इथं मानच नाही आहे, इथे इतर भाषिकांना नाही। हे सगळं मतांचं राजकारण आहे आणि मतांच्या राजकारणासाठी हे सगळं चाललेलं आहे, असा माझा ठाम आरोप आहे। पोलिसांनी आता अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलेलं आहे। पुढील मोर्चाचं नियोजन कशा पद्धतीने असेल? मोर्चा निघेल का? बघा, मोर्चा निघणार। मी ठाण्याचा शहर अध्यक्ष आहे। इकडची जी मंडळी आहे, काल आम्हाला इन्स्ट्रक्शन आमच्या जिल्हाध्यक्षांनी दिलं होतं की मीरा भाईंदरचा प्रश्न मीरा भाईंदरवाले सगळे मोठ्या प्रमाणात करणार आहेत। मग त्याने असंही कुठे केलं ना की ठाण्यावरून लोक येणार, परंतु सकाळी पहाटे त्यांना इथे जे ज्या पद्धतीत घेऊन आले ते चुकीचं केलं असं मला वाटतं। असं करायला नाही पाहिजे होतं आणि या पोलिसांची काही चुकी नाही आहे। पोलिसांना जे प्रेशर आहे, आता हे आपलं अधिवेशन असताना एवढा मोठा इश्यू झाला, नक्की सरकार घाबरलं आहे। तुम्ही मराठी माणसाच्या विरोधात म्हणून घाबरताय ना की मराठी माणूस रस्त्यावर उतरला तर काय होणार, पण ह्या अशा गोष्टीने मराठी माणूस आणखीन संतापलाय की एखादा चांगला मुलगा एक चांगलं काम करतो, मराठी लोक एकत्र आणतो, मराठी लोक एकत्र येत आहेत, परंतु त्यांना एकत्र येण्यापासून, कारण मागचाही मोर्चा तसाच झाला, सन्मान्य राजसाहेबांनी ऑर्गनाईज केला होता, उद्धव साहेबांनी केला होता तो मराठी एकजुटीचा, तसाच मोर्चा होता। पण हा पण मोर्चा दडपशाही केली, हे कुठेतरी चुकीचं आहे, दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। नक्कीच सागर, आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मागच्या आठवड्यामध्ये जो या ठिकाणी मोर्चा निघाला होता त्याला परवानगी दिली, तो मोर्चा निघाला, परंतु आम्ही मराठी माणसांसाठी मोर्चा काढतोय, त्याला तो मोर्चा का दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा मनसेकडून खरं तर सवाल उपस्थित केला जातोय। आणि मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहेत अविनाश जाधव यांना अटक केल्यानंतर निषेध जो आहे या मनसैनिकांकडून व्यक्त केला जातोय, परंतु मोर्चा निघेल असा ठाम विश्वास जो आहे तो या मनसैनिकांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। सागर, नक्कीच निवृत्ती, त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी। तर मीरा भाईंदरमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र पहाटेच्या सुमारासच अविनाश जाधव आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना काश्मीरा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। विनापरवानगी हा मोर्चा काढला जातोय असं पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आलेली होती। मराठीच्या मुद्द्यावरून हे
मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी माणसाच्या एकजुटीचा आजचा मोर्चा 8 जुलै रोजी आपल्या बालाजी हॉटेल इथे होणार आहे. परंतु रीतसर आम्ही लेखी निवेदन देऊन देखील या मीरा भाईंदर शहरामध्ये आणीबाणीचा काळ घोषित पोलिसांनी केला की काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. या शहरामध्ये परप्रांतीचे अनेक मोर्चे निघाले, एकत्र जमाव निघाला, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. कधी त्यांना नोटीस दिले नाही, कधी त्यांच्या घरी पोलीस गेले नाही. परंतु आमच्या अनेक सहकारी शिलेदारांना, सामान्य मराठी माणसांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलेलं आहे. त्यांना घरून उचलून घेऊन गेलेले आहेत. माझ्याही घरी रात्रभर पोलीस पाठवत आहेत, घराबाहेर पोलीस थांबवत आहेत. 163चं नोटीस, 168चं नोटीस चाललं आहे काय या राज्यामध्ये? आम्ही मराठी माणसाने काही करायचं म्हटलं तर आम्हाला इतका त्रास, इंग्रजाच्या काळामध्ये इतका त्रास नसेल असा त्रास आमच्या या लोकशाहीच्या देशामध्ये सुरू आहे. घटनांनी आम्हाला आमचा आवाज मांडण्याची, आमची भूमिका मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. तो आवाज आम्ही मांडतो आहे आणि त्यासाठी आम्ही मराठी माणसं एकवटणार आहेत. तर हे कोणाच्या डोळ्यात चढतं आहे?